लोक न्यूज मराठी, आवाज लोकशाहीचा। विटा शहरात आरोग्य सेवेचा विश्वासार्ह आधार आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल संचलित बंडगर हॉस्पिटल विटा, महात्मा फुले जन आरोग्य योजना, आयुष्यमान भारत व बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया आणि उपचार पूर्णपणे मोफत। हाडांवरील सर्व प्रकारचे ऑपरेशन्स, वेदना निवारणासाठी ब्लॉक इंजेक्शन, डायलिसिस, मूतखड्यावरील सर्व प्रकारचे ऑपरेशन व उपचार, जनरल सर्जरी, अपेंडिक्स, हर्निया, मूळव्याधवरील ऑपरेशन व उपचार पूर्णपणे मोफत। सावरकर नगर, खानापूर रोड, विटा। संपर्क आपल्या स्क्रीनवर। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आळसण येथील अंगणवाडीत यंदा विद्यार्थ्यांच्या प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच मोठ्या संख्येने बालकांनी अंगणवाडीत प्रवेश घेतल्याने परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे। यावेळी अंगणवाडीमध्ये प्रवेश घेतलेल्या चिमुकल्यांचे स्वागत विशेष पद्धतीने करण्यात आले। अंगणवाडी सेविकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन प्रेमळ स्वागत केले। त्यामुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकताना दिसत होता। या कार्यक्रमाला पर्यवेक्षिका एजी मोरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती। एक समाधान आहे या गावामध्ये की आमच्या ज्या अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाड्या सगळ्या स्मार्ट अंगणवाड्या, 3D अंगणवाड्या याप्रमाणे नवनवीन प्रशिक्षण या अंगणवाडी केंद्रामध्ये सर्व सेविकांना देऊन त्यांचे मार्गदर्शन करून पूर्व प्राथमिक एकदम चांगल्या प्रकारे अंगणवाडीत घेतले जाते। आमच्याकडे आकार हा अभ्यासक्रम आहे, त्यानुसार पुस्तिका आहेत। तर या पुस्तिका मुलांना इंग्लिश मीडियमच्या प्रमाणात सर्व पुस्तक जे आहे ते मुलांना आम्ही हाताळायला देतो आणि अभ्यासक्रम आम्ही त्यांच्याकडून पूर्ण करून घेत आहे। याच्यामध्ये आम्ही पालकांचा सुद्धा सहभाग घेऊन प्रत्येक महिन्याला कार्यक्रम साजरा केला जातो, अंगणवाडीमध्ये CBA कार्यक्रम साजरा केला जातो। तसेच सेविका सुनीता गवळी, वनिता माने, सविता जाधव, शालन जाधव, छबुताई जाधव यांच्यासह सर्व मदतनीस उपस्थित होत्या। गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे स्वागत करत शिक्षणाची गोड सुरुवात करण्यात आल्याने पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे। आम्ही सर्व ग्रामपंचायत व या गावातील ग्रामस्थ यांच्या अथक प्रयत्नाने खरं तर ह्या अंगणवाड्या मंजूर झाल्या आणि सज्ज असं काम अंगणवाडीचं झालं। खरं काम बघायला गेलं तर आळसण गाव हे या ठिकाणी आमच्या अंगणवाड्या विविध ठिकाणी बसत होत्या, कारण का एखाद्या भांडीच्या घरात पावसाळ्याच्या दिवसात अतिशय वाईट अवस्था होती। हळूहळू अंगणवाडीची इमारत झाली, हळूहळू अंगणवाडीच्या सुधारणा झाल्या, त्याच पद्धतीने लोकांचा अंगणवाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला। इथून पुढच्या काळामध्ये अशाच पद्धतीने मॉडेल अंगणवाडी गावामध्ये तयार होईल आणि ह्याच्यापेक्षा जास्त लोकसंख्या त्या अंगणवाडीकडे निर्माण होईल आणि लोकांच्या बघण्याचा दृष्टिकोन